माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राकेशला सारखे दादाचे कॉल येत असतात. त्यामुळे तो दादाच्या फोनमुळे वैतागलेला असतो, कारण त्याच्याकडे द्यायला पैसे नसतात आणि म्हणूनच तो मोबाईल अक्षरशः उशीखाली दाबायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच तिकडे आता वल्लरी आलेली असते. वल्लरी जेव्हा तिथे येते तेव्हा म्हणते की काय काय परिस्थिती आली तुमची. आणि मग आता वल्लरी आल्याबरोबर राकेश तिला म्हणतो, मामी ओ मामी, काय काम आहे तुमचं तेवढं फक्त सांगा. उगाच आहे ना डोक्याला ताण देऊ नका. आधीच आहे ना डोकं माझं फिरलेलं आहे, त्यात ही बडबड नको. कामाचं काय आहे ना ते बोला. असं डायरेक्टच तरी विषयाला हात घातलेला असतो आणि तिला म्हटलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता तीही म्हणते की तुम्हाला तर चांगलंच माहिती असेल की मी ते कशासाठी आली आहे ते. उगाच विषय बदलू नका. मला एक सांगा की त्या दिवशी जे प्रॉपर्टीचे हिस्से होणार होते त्यामध्ये सगळ्यात आधी तुमचाच वाटा होता बरोबर. आता वल्लरी म्हणू लागते. वल्लरी जसं हे बोलू लागते ना तेव्हा मात्र आता जो राकेश आहे तो म्हणतो की ठीक आहे ना, तुम्हाला जर ही गोष्ट कळली असेल तर चांगलंच आहे. मग काय झालं, म्हणजे मी माझे हक्क सांगू नको असं तुमचं म्हणणं आहे का? मला जे हवं आहे ना ते मिळवण्यासाठी मी काही करू शकतो, अगदी काहीही. आणि मीच अंजलीला सांगितलं हे सगळं करायला. मग काय झालं बोला. पण आपलं हे सगळं काही ठरलेलं नव्हतं. मग तुम्ही जास्तीची पायरी गाठत नाही असं वाटत नाही आहे का तुम्हाला? मी काही चुकतोय ना असं मला वाटत नाही आहे मामी. पण तुम्ही हे सगळं अति करताय, कारण का ज्या गोष्टींवर तुमचा हक्क नाही ना त्या गोष्टी तुम्ही स्वतः घ्यायचा प्रयत्न करताय. पण लक्षात ठेवा, तुम्हाला काही भेटणार नाही. तुमची माझ्याशी गाठ आहे. मग दुसरीकडे राकेशही म्हणतो की कसं भेटत नाही मी बघतो ना. आणि तुम्ही काय सांगणार आहात कोणाला? तुम्ही जर कोणाला सांगायला गेलात ना तर लक्षात ठेवा तुमचा पुरावासुद्धा माझ्याकडे आहे. मग दाखव का सगळ्यांना व्हिडिओ तुमचा, मग तेव्हा तुमचं काय होईल याचाही जरा विचार करा. असंही आता मुद्दामून राकेश आता वल्लरीला म्हणत असतो. त्याबरोबर वल्लरीची बोलती बंद होते. पण वल्लरीला 1 रुपयासुद्धा आता ह्या राकेशला मिळू द्यायचा नसतो. आणि त्यासाठी तिचं आता प्लॅनिंग डोक्यामध्ये सुरू होतं. ती विचार करते की काही झालं तरीसुद्धा आता प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नाही. ही विचारणा इकडे असणाऱ्या या वल्लरीने केलेला असतो. वल्लरी निघून जाते. पण आता राकेश विचार करतो की ह्यांना काय वाटते मी सहजासहजी सगळं ह्यांना मिळू देईन का? तर तसं नाही आहे. आता सगळीजणं जेवायला म्हणून बसलेली असतात आणि त्यातच आता मामा म्हणत असतात की आज श्रीखंड आहे, मी तर आज बाबा काही पाळणार नाही आहे, मी आज ताव मारून हे श्रीखंड खाणार आहे असं देखील मामा आता म्हणत असतात. मामा जेव्हा हे सगळं बोलतात तेव्हा वल्लरी म्हणत असते की तुम्हाला कुठे कधी काय असतं, तुम्हाला कधीच काही वाटत नाही, खा बिंदास, तुम्हाला फक्त खायशी मतलब आहे ना. मग इकडे सगळीजणं बसलेली असतात. पण अजूनही अर्णव आलेला नसतो. आणि अर्णव आलेला नसल्यामुळे ना आता प्रॉब्लेम झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता आजी म्हणत असतात की जोपर्यंत अर्णव येत नाही ना तोपर्यंत आपण जेवायला सुरुवात करूया नको. मग इथे आकाशही आलेला असतो. आकाशलाही टोमणे मारत असते वल्लरी, नशीब आज तरी आला, आम्हाला वाटलं नव्हतं येशीलाच त्या नम्रताकडनं. आणि जेव्हा आता अर्णव बाहेर येतो तेव्हा राकेशही तेवढ्याच टायमिंगला बाहेर आलेला असतो आणि अर्णवच्याच खुर्चीवर नेमका राकेश आता बसायला बघत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय आहे. तेवढ्यातच अंजली तिथे येते आणि अंजली आता म्हणत असते की मला एकच गोष्ट तुम्हा लोकांना सांगायची आहे की तुमचं ना खूप चुकत आहे. म्हणजे आज निदान आज तरी माझ्या नवऱ्याला मान हा मिळायला हवा. घरात ते सगळं काही बघत असतात आणि कुटुंब प्रमुखाचा मान जर त्यांना दिला तर त्याच्यापेक्षा जास्त काहीच असू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने आज इथं बसावं असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा हे सगळं काही ठरतं तेव्हा मात्र आता अंजलीकडे अर्णव पाहतच राहतो. अर्णव म्हणत असतो की ठीक आहे ना, त्यात काय हरकत नाही, बसा तुम्ही. आणि मग अर्णव दुसऱ्या खुर्चीवर बसायला जाणार. त्यातच आता इकडे राकेशला आनंद होतो. राकेशला असं वाटतं की चला फायनली आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणजेच प्रमुख अतिथी या घराचा जो आहे त्या खुर्चीवर आपल्याला बसायला भेटते. त्यामुळे तो खूपच जास्त खुश झालेला असतो आणि त्यामुळे तो आता इकडे तिकडे पाहत असतो. पण ईश्वरीला मात्र आपल्या नवऱ्याचा अपमान झाल्यासारखं वाटत असतं आणि त्यामुळेच ना अर्णव दुसऱ्या कोणत्या खुर्चीवर बसायला जाणार तेच ईश्वरी त्याला थांबवते.
ईश्वरीने जसं त्याला थांबवलेलं असतं तसं सगळीजण एकमेकांकडे पाहू लागतात. त्यांना प्रश्न पडलेला असतो की नेमकं काय चाललेलं आहे. पण इकडे मात्र आता राकेशला ती बसायला खुर्ची मिळालेली असते आणि त्यामुळे ना राकेश खूप जास्त खुश असतो. राकेश आता विचार करतो की चला फायनली आपल्याला जे हवं आहे ते अशा पद्धतीने का होईना मिळालेलं आहे आणि त्यामुळेच ना जास्त खुश असतो. इकडे अंजलीसुद्धा खुश असते, पण ईश्वरीला मात्र आपल्या नवऱ्यासाठी खूप जास्त वाईट वाटतं. ती सगळ्यांनाच म्हणते की 2च मिनटं थांबा मी आले, आणि असं बोलूनच ना ती आता तिकडनं निघायला जाते. कारण आता तिचं प्लॅनिंग असतं की तिला असं वाटत असतं की आपला नवरा हा निदान आजच्या दिवशी तरी त्याचा मान जायला नको, आणि म्हणूनच ती पटकन आतमध्ये जाते. चौरंग आणि पाट घेऊन येते. चौरंग आणि पाट घेऊन जेव्हा ती येते तेव्हा सगळीजण ईश्वरीकडे पाहू लागतात. ईश्वरीला विचारतात की अगं ईश्वरी, हे सगळं कोणासाठी? त्यावर ईश्वरी म्हणते की आज आहे ना गुढीपाडवा आहे, आमच्या लग्नानंतरचा पहिला सण आहे. मग मी विचार केला की ह्यांना जरा छान असं बैठक घालून बसायला द्यावं, म्हणजे कसं आमच्या लग्नानंतरचा हा पहिलाच पाडव्याचा सण आहे, म्हणूनच ठरवलं ह्या सगळ्या गोष्टी, असंही आता ईश्वरी सांगत असते. ईश्वरी जेव्हा हे सगळं सांगते तेव्हा अर्णव ईश्वरीकडे पाहतच राहतो, कारण या सगळ्याची कल्पना मला काहीच नसते. पण ईश्वरी आता सगळ्यांच्या समोर म्हणत असते किंवा म्हणजे एकंदरीत बरंच झालं आता ज्या काही गोष्टी घडल्या त्यावर ना, कारण ईश्वरीला ना आपल्या नवऱ्याचा मान पडू द्यायचा नव्हता, पण ती सगळ्यांसमोर असंच सांगत असते की आमचं आधीच ठरलं होतं, मी अर्णव सरांना सांगितलं होतं. पण अर्णव एकदमच चकित होऊन बघू लागतो. पण राहू दे, चला चांगली गोष्ट आहे, एवढा छान मान मिळतो, एवढा सन्मान मिळतोय, आणि त्याच वेळेला आज सगळ्यांनी ना तुम्ही जिजूंना खरं तर हे द्या, कंपनी द्या, कारण मला असं वाटतं की ह्यांना जरा खालीच बसू दे आणि त्यांची जो पहिला गुढीपाडव्याचा सण आहे तो त्यांना एन्जॉय करू दे, असं देखील ईश्वरीला वाटतं. आणि त्यामुळेच ना आता ती त्याला एन्जॉय करण्यासाठी म्हणून का होईना खाली बसण्यासाठी देते. ईश्वरी आता इकडे अर्णवचा हात वगैरे धरते, जेणेकरून अर्णवचा कुठेही अपमान व्हायला नको. तिला माहिती आहे अर्णव असा खाली बसणार नाही आहे, आणि त्यामुळेच तिची खूप जास्त धांदल उडालेली असते. पण तिचंसुद्धा बरोबर आहे, शेवटी नवऱ्याचा मान हा पाळलाच गेला पाहिजे. राकेश जो आहे तो कुठेतरी ना हे सगळं काही डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करत असतो. पण ईश्वरी आता सगळ्यांनाच ईश्वरीने थांबवलेलं असतं, कोणी जीवनाला आता सुरुवात केलेली नसते. जीवनाला कोणी सुरुवात न केल्यामुळे ना आता ईश्वरी पटकन अर्णवला सगळं जेवण वाढते, आणि अर्णवला जेव्हा ती सगळं जेवण वाढते ना तेव्हा ती म्हणते की 2च मिनटं थांबा हा, आणि त्याच्या ताटाभोवती ना रांगोळी वगैरे काढते. रांगोळी काढल्यानंतर कसं एकदम छान एकदम सुलभ वाटतं. मग आता सगळीजणं जीवनाची थांबलेली असतात की कधी एकदा ईश्वरीचं हे सगळं काही होतं याची वाट बघत असतात. ईश्वरीसुद्धा आता बघतच राहते. ईश्वरी आता म्हणत असते की चला आता तुम्ही सुरुवात करा, खूप उशीर झाला आहे, चला, असं म्हणतच ती आता सगळ्यांना म्हणत असते की तुम्ही खाऊन घ्या. मग आता सगळीजण एक एक करून जेवत असतात. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्याचा राग राकेशला येत असतो, कारण राकेशला कळून चुकतं की या सगळ्यामध्ये मुद्दामूनच ईश्वरीने हे सगळं काही केलेलं आहे. ईश्वरीकडे तो पाहतच असतो, आणि त्यानंतर मात्र आता पाहायला मिळतं की सुद्धा जेवत असताना ईश्वरीकडे पाहतो, कारण ईश्वरीने ना आता जे काही केलेलं असतं ते अर्णवच्या चांगल्यासाठी केलेलं असतं, आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त खुश असते, कारण तिने तिच्या नवऱ्याचा मान पाळलेला असतो, आणि यासाठी या सगळ्या काही गोष्टी तिला बरोबर वाटत असतात. पण इकडे राकेशची नजर ना बरोबर अर्णवकडे असते, तर अर्णवही जेवत असताना राकेशकडे बघत असतो. तर राकेशला राग येत असतो, कारण त्याला जरी वर बसायला भेटलेलं असलं तरी त्याला मान हा काही मिळालेला नसतो. ईश्वरीने हा खास मान अर्णवला दिलेला असतो, त्यामुळे ईश्वरीला सुद्धा बरं वाटतं. दुसरीकडे आता रिया खूप जास्त चिडलेली असते, कारण ती आता राकेशच्या त्या चाळीच्या घरीसुद्धा जाऊन आलेली असते. त्याला कॉलही करत असते, पण त्याचा काही कॉल आता लागत नसतो, आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त टेन्शन जे आहे ते आलेलं असतं. कळत नसतं की काय करावं ते, आणि त्यासाठी खूप जास्त टेन्शन रियाला येतं. रिया म्हणते की हा माणूस माझे दागिनेसुद्धा घेऊन गेला, म्हणून रिया आता फोन करते दादाला, आणि दादाला सुपारी देऊ लागते. म्हणते की मी तुम्हाला एका व्यक्तीचा फोटो पाठवते, त्या व्यक्तीला चांगले हातपाय तोडा आणि माझ्यासमोर आणा. नाही नाही नाही, हातपाय तोडू नका, त्याला माझ्यासमोर असं जाणार, त्याला कसं तोडायचं ना ते मी बघते, असं देखील रिया म्हणते. आणि मी तुम्हाला फोटो पाठवते असं बोलून ती मोबाईल ठेवते,
आणि त्यानंतर मात्र आता तिने फोटो पाठवलेला असतो. फोटो बघून तर दादा चकित होतो, अरे हा तर राकेश आहे. म्हणजे आता दादाला अजूनच काम सोपं झालेलं असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असते ईश्वरी किचनमध्ये असते. तेवढ्यातच अंजली तिथे आलेली असते. अंजली ईश्वरीला म्हणत असते की अगं मी तुला ना चांगलं ओळखून केलेली आहे. मग ईश्वरी म्हणते की काय झालं, काय बोलली आता मी तुम्हाला. त्यावर अंजली म्हणत असते की आज तू चिंटूला मुद्दामून ते खाली बसवलंस, त्याला मान दिलास, हे सगळं केलंस का, तर ह्यांना मी प्रमुख पाहुण्याच्या खुर्चीवर बसवलं होतं आणि म्हणूनच तू हे सगळं काही केलंस, हे सगळं मला माहीत नसेल असं वाटतंय का तुला. त्यावर ईश्वरी म्हणत असते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असं मी काहीच बोलणार नाही. खरं तर मला माझ्या नवऱ्याचा मान जाऊ द्यायचा नव्हता. जसं तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या मानाबद्दल आहे तसं मला देखील माझ्या नवऱ्याचा मान आजच्या दिवसात तरी जाऊ द्यायचा नव्हता आणि त्याचसाठी मी हे सगळं काही केलेलं आहे असं देखील आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला अंजली म्हणते खरंच ना मी तुला ओळखण्यात ना कुठेतरी चुकले. मला असं वाटलं नव्हतं की मी खरंच कुठेतरी चुकलेले आहे, पण आज मला कळून चुकते की माझी कुठेतरी चूक झाली तुला ओळखण्यामध्ये. त्यावर ईश्वरी म्हणते अंजलीताई तुम्ही असं का करताय. मी जे काही आज केलं त्याबद्दल मला ना तुमच्या मनात बिलकुलही राग नाही आहे. तुमच्याबद्दल मला असा राग वाटतच नाही आहे. माझ्याबद्दल कशाला तुला काय वाटेल, मला माहिती आहे ना तुला कोणाबद्दल वाटतं आहे ते, तुला ह्यांच्याबद्दल वाटतं आहे. मग आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे, पण थोडा वेळ द्या मला, सगळ्या काही गोष्टी नीट होतील असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा ईश्वरी जी आहे ते आता विचार करत असते की कसं सगळं काही मॅनेज करू, कारण तिचं डोकं काम करायचं बंद झालेलं असतं आणि त्यामुळेच ना आता कळत नसतं की काय करावं ते. तर दुसरीकडे मात्र आता दादा आणि त्याचसोबत आता अर्णव जे आहे ते दोघंही जण भेटतात. अर्णव म्हणत असतो की उद्याचा 4 वाजेपर्यंतची वेळ आहे, काहीतरी करा, लवकरात लवकर नियोजन व्हायला हवं असं देखील आता सांगितलेलं असतं. मग आता या सगळ्याचं नियोजन जे आहे ते होत असतानाच इकडे आता म्हटलं जातं की तुम्ही काळजी करू नका, आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतोय, पण होईल सगळं काही गोष्टी नीट असंही आता म्हटलं जातं. मग त्यावर अर्णव म्हणतो की हो प्रयत्न करा. दुसरीकडे मात्र आता अर्णवचं बोलणं झाल्यानंतर त्या दादाने ना एक पार्सल जे आहे ते मात्र आता इकडे राजश्रीकेंच्या घरी पाठवलेलं असतं आणि नेमका तो पार्सलवाला येतो तेव्हा राकेश जो आहे तो बाहेर असतो. राकेशला तर सांगितलं जातं की तुमच्या नावानं पार्सल आलं आहे. तर राकेश विचार करतो पाठवलं कोणी आहे, काही कळेल का. पण आता राकेशला सांगितलं जातं की नाही पाठवले कोणी हे मलाही माहीत नाही, पण तुम्ही हे पार्सल घ्या असंही आता म्हटलं जातं. मग पार्सल दिलं जातं. पार्सल दिल्यानंतर आता राकेश ते पार्सल व्यवस्थित उघडून पाहायचं असतं, कारण राकेशला कळत नसतं की हे पार्सल माझ्यासाठी नेमकं आणलं तरी कोणी असेल. त्याचं डोकं बधीर झालेलं असतं, पण तोही विचार करतो की बघूया तरी ओपन करून. तर त्यामध्ये ना हार असतो आणि तो हार आहे ना नक्कीच या दादानं पाठवला असेल यावर त्याची पूर्ण खात्री असते, कारण त्याला माहिती असतं की ही सगळी उद्योग करणारा दादाच असू शकतो, कारण त्याने सांगितलं होतं की जर तू पैसे दिले नाहीस तर तुझं 12वा घालेन आणि त्यामुळेच त्याने बहुतेक हे हार वगैरे पाठवला असेल. या गोष्टी आता त्याच्या लक्षात आलेल्या असतात आणि म्हणूनच आता तो त्याच गोष्टीचा विचार करत असतो. पण नंतर त्याच्या लक्षात येतं की आपण त्या दादाला कॉल करायला हवा आणि मग तो दादाला कॉल करतो आणि तो विचारतो की हे सगळं काय आहे. त्यावेळी राकेशला आता दादा म्हणतो पार्सल पोचलं आहे ना, मग आता बोल ना, आता काय वाटते. मग लवकरात लवकर पैसे दे, मग मला ना नाहीतर हे सगळं काही खरं करावं लागेल असंही आता दादानं म्हटलेलं असतं. मग दुसरीकडे आता राकेशही विचार करतो की हा दादा जरा जास्तच होत चाललेला आहे, पण आपल्याला या दादाला जरा शांत करावं लागेल आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो थोडा टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण दादानं त्याला चॅलेंज दिलेलं असतं. दादाने चॅलेंज दिले म्हटल्यावर आता तो दादा काही करू शकतो हे सुद्धा राकेशला माहिती असतं आणि त्यासाठी त्याच्या मनाची नुसती घालमेल उडालेली असते. त्याला कळत नसतं की काय करावं आणि काय नाही ते. तर दुसरीकडे मात्र आता राकेशचं डोकं बधीर झालेलं असतं, पण त्याच्याकडे एक ऑप्शन असतो, तो म्हणजे ते दागिने विकून आपल्याला जितके पैसे भेटतील ते पैसे थोडेफार का होईना त्या दादाच्या तोंडावर मारायला हवेत असाच विचार ना तो करत असतो. दुसरीकडे ईश्वरी आता रूममध्ये असते आणि तेवढ्यातच ना अर्णव तिथे आलेला असतो. अर्णव म्हणत असतो की खाली काय चाललं होतं जरा मला समजेल का. त्यावर मात्र काय झालं, खाली काय चाललं होतं म्हणजे. मग आता अर्णव म्हणतो की मला कशाची कल्पना नव्हती, पण तू सगळ्यांच्या समोर मला खाली जेवायला बसवलंस आणि वर सगळ्यांना सांगतेस की हे सगळं आपलं ठरलं होतं म्हणून. हे सगळं काय होतं. त्यावर ईश्वरी म्हणते की मला असं वाटेल उलट रूममध्ये आल्यावर तुम्ही माझं कौतुक कराल की तुमचं एवढं मी आदरातिथ्य केलं म्हणून, पण तुम्हाला तर ना कशाचं काही पडलेलं नाही आहे. मग आता अर्णव म्हणतो व्हॉट,
म्हणजे मला कशाचं काही पडलेलं नाही आहे याचा अर्थ तुला काही समजायचं काय आहे? आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की बघा, मला असं वाटलं की तुमचा मान हा राहायला हवा आणि त्याचसाठी मी एवढं सगळं भारी नियोजन केलं आणि मला असं वाटत नाही की माझं काही चुकलेलं आहे. जे काही केले मी ते एकदम परफेक्ट केलेलं आहे, जे कुठेही चुकायला नको असं मला वाटतं आणि त्याचसाठी मी हे सगळं नियोजन केले असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा आता ती हे सगळं काही बोलून दाखवते ना, तेव्हा अर्णव म्हणत असतो की मला नाही वाटत तू जे काही केलेस ते योग्य केलेस. आता अर्णव आणि ईश्वरीमध्ये इथे थोडी बाचाबाची होते आणि ती आता सांगत असते की बघितलंत ना, प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी स्वतः ती खुर्ची पटकावली होती आणि तिथे तुमचा मान जपायला पाहिजे होता आणि तो मान मी जपलेला आहे आणि वर तुम्ही मला चाव करताय. मग ईश्वरी असं करून करून त्याच्या अंगावर जात असते. तेच अर्णव ना आता म्हणत असतो की तुझी किती बडबड, पण काही ईश्वरीची बडबड थांबत नसते. म्हणून अर्णवने आता मागे हात मुरगळलेला असतो तिचा अगदीच. ईश्वरी म्हणत असते की सोडा ना. मग अर्णव म्हणतो की काय सोडा, मला आधी सॉरी बोल म्हटले ना, तर सॉरी बोल, मगच तुझा हात मी सोडेन. मग तरीसुद्धा ईश्वरी म्हणते मी काही सॉरी बोलणार नाही आहे तुम्हाला. मग तरीसुद्धा ईश्वरी मग म्हणते जाऊ दे, हात खूप दुखायला लागलेला असतो ईश्वरीचा. त्यामुळे ईश्वरी म्हणते की सॉरी, आवाज मोठा पाहिजे, सॉरी. मग आता सॉरी ती जोरात बोलल्याबरोबर अर्णव तिला जाताना म्हणतो की दॅट्स लाईक अ गुड गर्ल. मग आता ईश्वरी म्हणते मला गुड गर्ल बोलले, मी ऑलरेडी गुड गर्ल आहे, ह्यांना का नाही समजत आहे हे सगळं. आता तर ना खरंच ना खूप जास्त राग ईश्वरीला आलेला असतो. ईश्वरी चिडलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे रियाला भेटायला अर्णव आलेला असतो आणि रियाला जेव्हा अर्णव भेटायला येतो तेव्हा मात्र आता रिया म्हणत असते की हे कोण आहेत. त्यावर मी ना त्या राकेशचा मेहुणा आहे. राकेश नाही, त्याचं नाव सर्वेश आहे. रिया सांगत असते, पण त्यावर अर्णव म्हणतो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तो खरं तर ना राकेश पण नाही आहे, राजेश पण नाही आहे आणि सर्वेश पण नाही आहे. त्याचं नाव वेगळंच काहीतरी आहे, कारण तो वेगवेगळी नावं घेऊन सगळीकडे वावरत असतो आणि मी त्याचा मेहुणा आहे. वॉट, कसं काय, त्याचं तर लग्न वगैरे झालेलं नाही आहे, मग तुम्ही असं कसं म्हणू शकता, असंही आता म्हटलं जातं. मग आता जो अर्णव असतो ना, तो मोबाईलमधला फोटो दाखवतो अंजली आणि त्यासोबत राकेशचा. ही तर त्याची बहीण आहे असंच म्हटलं जातं. रिया सांगत असते, कारण जसं त्याने सांगितलं तसंच ती त्याला सांगत असते. पण अर्णव म्हणतो की ही बहीण नाही, ही त्याची बायको आहे आणि ऑलरेडी ही प्रेग्नंट आहे. तुझ्यासारख्या बऱ्याच मुलींना त्याने फसवलं आहे आणि त्याचसोबत आहे ना सगळ्यात मोठी फसवणूक आहे ना, तो माझ्या बहिणीची सुद्धा करतोय. माझी बहीणसुद्धा या सगळ्यामध्ये ओढली जाते. मग त्यावर इकडे रिया म्हणत असते की मलाही त्याने फसवले. खरं तर आम्ही लग्न करणार होतो आणि लग्नासाठी मी काही दागिने बनवले होते, ते दागिनेसुद्धा तो घेऊन पळून गेला आहे असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा रिया हे सगळं सांगत असताना चिडलेली असते. मग अर्णव म्हणतो की ठीक आहे, आपल्याला त्याला एक्सपोज करायचं आहे, मग तुम्ही या सगळ्यामध्ये माझी साथ द्याल का. त्यावरती साथ द्यायला तयार असते, कारण तिला ना आता त्याच्यासोबत कोणतंही नातं नको असतं, म्हणूनच ती आता या सगळ्यासाठी तयार असते. दुसरीकडे आता राकेश कपाटातून ते दागिने वगैरे काढतो, ते रुमालात घेतो. आता ते दागिने जे आहेत ना, ते त्याला घेऊन निघायचं असतं, निदान ते दागिने तरी त्याला विकायचे असतात असाच तो विचार करतो. म्हणूनच आता त्या कपाटात ना ते सगळे दागिने काढतो, रुमालात घेतो आणि त्यानंतर आता चाललेला असतो. तोपर्यंत आता अंजलीनं त्याला रंगेहात पकडलेलं असतं. अंजली म्हणत असते की तुम्ही कुठे चालला आहात, काय करता, तुमच्या हातात काहीतरी आहे, दाखवा काय आहे. मग आता नाईलाज असतो का होईना, तो आता खोट्यात पडणार असतो हे आता त्याला कळून गेलेलं असतं आणि त्यामुळे नाईलाज असतो, त्याला हातातला जो रुमाल असतो ना तो दाखवावा लागतो की ज्यामध्ये ते दागिने असतात. मग आता जेव्हा तो ते रुमाल जे आहे ते पुढे काढतो तेव्हा ते दागिने बघून तर आता अंजली चकित झालेली असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की रियाला आता अर्णव प्लॅनिंग सांगतो की उद्या मला 4 वाजेपर्यंत त्याला एक्सपोज करायचं आहे आणि या सगळ्यामध्ये मला तुझी मदत लागणार आहे, मग तू मदत करशील का. तर रिया म्हणते की हो मी नक्कीच मदत करेन. तर अर्णव म्हणतो ठीक आहे, तुझे दागिने ना मी तुला मिळवून देईन, काळजी करू नकोस असं देखील आता अर्णवने सांगितलेलं असतं. त्यावर रिया म्हणते की चालेल ठीक आहे, मी तुमच्या सोबत आहे, आपण करूया प्लॅन एक्झिक्यूट. आणि त्यानंतर मात्र आता अर्णवला सुद्धा बरं वाटत असतं. 48 तासामध्ये अर्णवने मोठी कामगिरी केलेली असते, कारण राकेशचा चेहरा खरा आणायचं सगळ्यांसमोर हे तर नक्की असतं. इकडे मात्र आता खरी चोरी तर अंजलीनं पकडलेली असते. अंजली म्हणत असते की काय चाललंय तुमचं, मला सांगा. आणि त्याच वेळेला आता राकेशला आपल्या हातातलं तो रुमाल ओपन करून दाखवावं लागतं, त्यात काही दागिने असतात आणि ते दागिने बघून तर आता अंजली म्हणत असते की दागिने
खुलासे आहेत त्यावर राकेश आता खोटं म्हणतो. मी कर्नाटकच्या केसमध्ये माझा निकाल माझ्या बाजूने लागला म्हणूनच त्या क्लायंटने खुश होऊन मला काही पैसे दिले होते आणि मग मी तुझ्यासाठी हे दागिने बनवले. तुम्ही हे माझ्यासाठी दागिने बनवलेत खरं? मग आता राकेश म्हणतो की हो, मी तुझ्यासाठी हे दागिने केले आहेत. मग मला सांगा की हे दागिने तुम्ही असे रुमालात कसे काय आणले? मग आता राकेशला हा प्रश्न अंजली जेव्हा विचारते तेव्हा राकेश म्हणतो, अगं बायको, आता तिकडनं एवढे बॉक्स वगैरे घेऊन येणार, मग चोरी होणार. त्यापेक्षा मी काय विचार केला, ते सगळे बॉक्सेस फेकून दिले. त्या बॉक्समधनं हे सगळे दागिने रुमालात ठेवले. कसं लोकांना संशय येत नाही ना रुमालात असल्यावर. मग आता अंजली म्हणते, अच्छा असं का? पण मला ना तुमचे हे दागिने खूप जास्त आवडलेत. आणि असं बोलूनच ना आता अंजली खुश झालेली असते. तर राकेश म्हणतो की तुझ्यासाठी स्पेशल हे दागिने आणलेत आणि तुला हे दागिने खरंच खूप सुंदर दिसतील हेही मला माहिती आहे. मला एक काम कर, आता हे दागिने तू जरा घालून दाखव. मग आता अंजली म्हणत असते की आता घालून दाखवायचेत? मग आता तिला राकेशही म्हणतो की हो, आताच घालून दाखव ना. मला माहिती आहे हे दागिने तुझ्यावर इतके शोभून दिसणार आहेत ना, हे दागिने अक्षरशः तुझ्यासाठीच बनलेले आहेत. असंही आता राकेश बोलत असतो. दुसरीकडे अर्णव आणि दादा बोलत असतात. दादाला अर्णव सांगत असतो की चला, आपला प्लॅन सक्सेस होतोय, उद्या 4 वाजता भेटूया आणि ह्या रियाला सुद्धा तुम्ही बोलवून घ्या. मग ही रिया जी आहे ती खरंच खूप मोठ्या पैशावाली असते हे दादाला माहिती असतं. तिचं नाव रिया कारखानीच असं असतं आणि त्याने हिलासुद्धा फसवलं आहे म्हटल्यावर आता आपल्याकडे चांगलेच पुरावे आहेत हेही आता बरोबर माहिती असतं. इकडे अंजली जी आहे ती आता ड्रेसिंग टेबलसमोर बसलेली असते. ते दागिने सगळे तिला ड्रेसिंग टेबलवर ठेवलेले असतात आणि ती आता एक एक करून ते दागिने घालणार असते. त्यावर राकेशला ती सांगते की आता हे दागिने तुम्ही माझ्यासाठी आणलेले आहेत, तर हे दागिने तुम्हीच मला घालून द्या ना, म्हणजे कसं मलाही बरं वाटेल, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलतात ना तेव्हा मात्र राकेशचा नाईलाज होतो. राकेशला आता ते दागिने विकून थोडाफार पैसा मिळणार असतो, तो सुद्धा आता त्याच्या हातात गेलेला असतो. त्याच्या हातामध्ये आता फुटी कवडी राहिलेली असते, कारण ते दागिने तर आता अंजलीकडनं पळवून घेऊन जाऊ शकत नसतात, कारण त्याने आता सांगितलेलं असतं की हे दागिने मी खास तुझ्यासाठी बनवले आहेत. आणि म्हणूनच तो आता अंजलीला ते दागिने वगैरे घालून देतो. अंजलीसुद्धा खूप जास्त खुश असते आणि अंजली आता ते दागिने बघते. अंजलीने दागिने बघितल्यानंतर तिला खूपच जास्त आनंद होऊ लागतो. अंजली म्हणते की खरंच ना, खूप सुंदर आहे हा नेकलेस, मला आवडला आहे, थांबा मी इयरिंगसुद्धा घालून बघते हां. आणि असं बोलून ती आता इयरिंगसुद्धा घालून बघते. मग आता राकेशला या सगळ्याचा राग येतो. राकेश म्हणत असतो की काय ठरवलं होतं आणि काय झालं, सगळंच काही हातात माझ्या गेलेलं आहे असा देखील विचार आता तो करत असतो. पण इकडे मात्र अंजलीच्या चेहऱ्यावर 4 चांद लागलेले असतात, कारण तिला असं वाटत असतं की आपला नवरा किती आपल्यासाठी काय काय करतो ना, आपल्यासाठी नेकलेस वगैरे आणला आहे, एवढे दागिने बनवून आणले आहेत, त्यामुळे ती खूप जास्त खुश असते. दुसरीकडे आता सगळीच जण अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये जमलेले असतात. पण इथे आपण का जमलो आहोत त्यावर मामा म्हणतो की आपण जे काही इथे जमलो आहोत ना त्याबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही आहे. मग आकाश म्हणतो, अच्छा म्हणजे मी इथे आलो आहे हे तुम्हाला सांगायचं नाही आणि तुम्ही इथे आलात ते मला सांगायचं नाही आहे. अरे पण अर्णव, आपण इतकं महत्त्वाचं बोलणार आहोत तर अंजलीलासुद्धा बोलवलं पाहिजे ना, अंजलीलासुद्धा बोलवा ना. मग आजी जेव्हा असं म्हणते तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही, आपल्यालाच हे सगळं डिस्कशन करायचं आहे. खरं तर हे डिस्कशन राजेशबद्दल आहे आणि त्यामुळेच आपणच या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. अंजलीताई या सगळ्यामध्ये नको आहे. तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की ईश्वरीने 48 तास अंजलीताईंना दिले आहे, नाहीतर प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या कराव्या लागतील आणि तेच 48 तास उद्या दुपारी 4 वाजता संपणार आहेत. आणि त्यामुळेच मला खरं तर राजेशचं खरं रूप तुम्हा सगळ्यांसमोर आणायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे तुला, तर ते तुम्हाला उद्या दुपारीच समजेल, असंही आता अर्णव म्हणत असतो. इकडे मात्र वल्लरी विचार करत असते की चला, ह्यांच्या हातात बहुतेक या राजेशबद्दल काहीतरी लागलेलं आहे. चला, आपल्या मार्गातला काटा असाच दूर होतोय तर बरं झालं. ह्यांनासुद्धा आता बहुतेक त्याच्याबद्दल काहीतरी कळलेलं दिसतंय आणि म्हणूनच हे सगळं होतंय असाही विचार आता वल्लरी करत असते. दुसरीकडे आता अर्णव जो असतो तो मात्र आता म्हणू लागलेला असतो की बघा, आपल्याला उद्या 4 वाजता ह्या सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत, सो तयारीत राहा. अंजली आणि राकेश हे दोघंही जण आता बाहेर गेलेले असतात आणि जेव्हा ते दोघंही जण बाहेर जातात
तेव्हा आता दोघंही जण मस्त आईस्क्रीम एन्जॉय करत असतात. त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते, की "बरं झालं, मला खूप आवडलं तुम्ही मला बाहेर घेऊन आलात. खरं तर मला या सगळ्याची गरज होती." मग आता राकेशही म्हणतो, की "बायको, तुला काय हवं आहे आणि मग ते मला कळणार नाही का? म्हणूनच तुला बाहेर घेऊन आलो. पण चल आपण पटकन आईस्क्रीम खाऊन जायला हवं. नाहीतर तुझा तो चिंटू आपल्याला सगळ्याकडे शोधत फिरायचा. त्याला तुझ्याबद्दल खूप जास्त काळजी वाटते, माहिती ना तुला." त्यावर मात्र आता अंजली म्हणत असते, की "तसं काही नाही हो. पहिल्यांदाचा चिंटू आता राहिलेला नाही आहे. पहिल्यांदा चिंटू कसा होता, प्रत्येक क्षणोक्षणी माझी काळजी घ्यायचा. पण आता ना त्याला फक्त त्याच्या बायकोबद्दलच वाटत असतं. त्याला फक्त बायकोची काळजी असते, माझी काही काळजी वगैरे नसते." असं देखील आता ती म्हणत असते. त्यावर आता इथे जो राकेश आहे तो म्हणतो, की "तू असं का म्हणतेस?" त्यावर ईश्वरीच्याबद्दल तो आता सांगू लागतो, की "ईश्वरी काय चीज आहे, ईश्वरीमुळे हे सगळं काही होत आहे. म्हणजे ईश्वरीला जर मी पहिल्यांदा ओळखलं असतं ना, तर मी खरं तर ना अर्णवचं लग्न ईश्वरीसोबत लावूनच दिलं नसतं." असंही आता इकडे अंजली बोलत असते. तर राकेश मात्र आता त्या सगळ्यावर खुश असतो आणि तो आता इकडे अंजलीकडे बघत असतो. अंजलीच्याकडे बघून हसत असतो, कारण हिनेच तर लग्न फोर्स करून आता करून आणलेलं असतं आणि त्यामुळे त्याच्या हातात ना त्याची इंदोरी जिलेबीसुद्धा गेलेली असते आणि त्याचा गम तर त्याला असतंच. त्यात आता अंजली हे सगळं बोलत असते, त्यामुळे आता त्याला ह्या सगळ्या गोष्टी वाटत असतात. दुसरीकडे आता अर्णवने सगळं प्लॅनिंग घरातल्या सगळ्यांना समजून सांगितलेलं असतं, की उद्या 4 वाजता राकेशला आपल्याला एक्सपोज करायचं आहे. तर घरातले सगळेही तयार असतात अर्णवची साथ द्यायला. मग आता उद्या 4 वाजता सगळ्यांना समजणार होतं, की नेमकं काय घडणार आहे ते. त्याबरोबर राकेश आणि अंजली बाहेर जे आईस्क्रीम खायला गेलेले असतात ना, तिथे सुद्धा दादा अचानक आलेला असतो आणि त्या दादाने रंगेहात पकडलेलं असतं. त्यामुळे आता राकेश हा खूप जास्त घाबरतो, कारण अंजलीच्या समोर आता त्याला भीती वाटत असते दादा काही बोलायला नको म्हणून. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या